कोणाची र हवा आपलीच र किंवा भाजपसारख्या पक्षात सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळू शकत नाही. आमच्या शिवसेनेचे धुळ्याचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार आर्थिक सर्व फाटके आहेत. बीजेपीच्या उमेदवारांनी आमच्या उमेदवारांमध्ये म्हणजे आमचे रोडपती आणि ते करोडपती असाच तुम्हाला फरक दिसेल. तुम्ही बघितलं धुळे शहराचं सिंगापूरने झालं, खंडेपूर झालं आणि लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ फक्त एकनाथ शिंदे साहेबच आहे. ते लोकसभेलाही हिंदुत्व, धर्म, मंदिर, मस्जिद, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा हिंदू महापौर असेल. भारतीय जनता पक्षाचे स्पेसिफिक उमेदवार तुम्ही बघितले प्रत्येक प्रभागामध्ये ते सगळे ठेकेदार आहेत की या धुळे महानगरपालिकेला जर चाका असले असते ते धुळे महानगरपालिका काहीतरी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या बंगल्यामध्ये चालले गेले असती. भारतीय जनता पक्ष आणि MIM या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर त्या हिंदुत्वाशी आम्हाला काही घेणं नाहीये. भारतीय जनता पक्ष ही सत्ता धुळे महानगरपालिकेवर येऊ शकते. कोणाची र अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महानगरपालिकेचा बिगुल वाजला. आता आपण आहोत धुळे महानगरपालिकेच्या रणसंग्रामात. भारती मनोज मोरे यांचे पती आपल्यासोबत आहेत. खरं तर त्यांचा एक राजकीय प्रवास आहे. आंदोलनं असतील, विविध सामाजिक उपक्रम असतील आणि आता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांना पदभार सांभाळलेला त्यांनी आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत ते देखील एक या सर्व जबाबदार व्यक्तींपैकी एक व्यक्तिमत्व आहे. मनोजजी, सगळ्यात आधी आपलं स्वराज्य खानदेश या विशेष कार्यक्रमात यंदा हवा कोणाची यात आपण स्वागत करतो. माझा पहिला प्रश्न आहे, संपूर्ण महाराष्ट्र चित्र जर बघितलं, महाराष्ट्रात कार्यकर्त्यांना डावलं जातं, निष्ठावंतांना डावलं जातं. भाजप मोठ्या प्रमाणात त्या भाजप पक्षामध्ये या घटना घडत आहेत. आपण शिवसेनेत आहात. आपल्या पक्षाने किती निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय दिला आणि एकंदरीत येणाऱ्या 16 तारखेला काय चित्र असेल? तुम्ही सर्वप्रथम मी आपल्या स्वराज्य न्यूज चॅनलच्या वतीने हा जो काही प्रोग्राम हा यंदा हवा कोणाची या प्रोग्रामच्या वतीने आम्हाला आमंत्रित करण्यात आलं त्याबद्दल सर्वप्रथम मी स्वराज्य न्यूज चॅनलच्या सर्व टीमचं खूप खूप धन्यवाद करतो, आभार मानतो. आणि आपण अतिशय योग्य प्रश्न आम्हाला विचारलेला आहे. या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला शिवसेना आणि भाजप याच्यातला फरक मला सांगायला आनंद होईल. तुम्ही बघा, शिवसेनेचे मी राज्याचं बोलत नाही, मी जिल्हा प्रमुख आहे, त्यामुळे जिल्ह्याच्याच विषयावर मी चर्चा करतो. जिल्ह्यामध्ये ज्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये शिवसेनेच्या सर्व स्थानिक उमेदवारांना आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. आज जे काही धुळे महानगरपालिकेमध्ये आमचे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर सर्वसामान्य परिवारातले आहेत. म्हणजे शिवसेनेचा अजेंडाच आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या ज्या लोकांना म्हणजे ज्या ज्या दगडाला शेंदूर लावलं तो मोठा नेता या राज्यामध्ये झालेला आपण पाहिलेले. तुम्ही पाहिले, एक रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, एक पानटपरीवाला या राज्याचा पाणी पुरवठा मंत्री होऊ शकतो. आज देखील हे दोघं नेते राज्याचं नेतृत्व करत आहेत. त्याच्यामुळे हे शिवसेनेत घडू शकतं. हे कुठल्या राजकीय पक्षात म्हणा किंवा भाजपसारख्या पक्षात सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळू शकत नाही. आमच्या शिवसेनेचे धुळ्याचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार आर्थिक सर्व फाटके आहेत. आर्थिक परिस्थिती कोणाची नाही, परंतु सामाजिक रित्या असेल किंवा राजकीय दृष्ट्या असेल हे समाजामध्ये जाऊन काम करतायत. सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीमध्ये सगळ्यांना मदत करतायत. त्याच्याच जोरावर आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी जो काही आमच्या पदरामध्ये निधी दिलेला आहे त्याच्या जोरावर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य उमेदवार जे पैशाने फार तुटलेले आहेत परंतु सर्व लढाईमध्ये हे भाजपच्या आज फार पुढे आहेत असे उमेदवार आम्ही दिलेले आहेत. कुठल्याही उमेदवाराचं तुम्ही त्याचं नॉमिनेशन पत्र जरी त्या वेबसाईटवरून बघितलं तरी तुम्हाला दिसेल त्यांच्यात बीजेपीच्या उमेदवारांनी आमच्या उमेदवारांमध्ये म्हणजे आमचे रोडपती आणि ते करोडपती असाच तुम्हाला फरक दिसेल. नक्कीच मनोज भाऊ, खरं तर आपण शहराचा जर विकास केला, विचार केला, गेल्या पंचवार्षिक मध्ये भाजपने एक नारा दिला 50+चा. जनतेने भरभरून त्यांना प्रतिसाद दिला. 5 वर्ष खरोखर विकास झाला काय वाटतं आपल्याला? खरं तर अनेक वर्ष धुळेकर जनता विकास झालेला नव्हता म्हणून काहीतरी नवीन शोधात होती आणि त्याचा फायदा हा मागच्या काळात भारतीय जनता पक्षाने घेतला. विकासाचं एक वेगळं चित्र त्या धुळे शहरापुढे उभं केलं. धुळे शहर नाही तर सिंगापूर होईल अशी परिस्थिती, असं चित्र डोळ्यापुढे लोकांच्या उभं केलं. परंतु तुम्ही बघितलं धुळे शहराचं सिंगापूरने झालं, खंडेपूर झालं. ही वास्तव परिस्थिती भाजपच्या काळामध्ये झालेली आहे. विकासाचं अनेक स्वप्न त्यांनी रंगवले. त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला रोज पाणी देऊ, त्यांनी सांगितलं असे दर्जेदार रस्ते करू,
पण तुमच्या समोर आमच्या समोर आणि जनतेसमोर हे सगळे चित्र आहे. रोज पाणी देण्याच्या याच्यामध्ये 2 योजना झाल्या, त्या जवळपास 303 कोटी रुपये या पाणी पुरवठा योजनेवर खर्च झालेले आहेत आतापर्यंत. परंतु अजूनही धुळेकर जनतेला 2, 4, 5 दिवस आड पाणी मिळून नाही राहिलेले आहे. त्यांना रोज पाण्यासाठी वणवण करावीच लागते. रस्त्यांचा प्रश्न असेल, रस्ते तर तुम्ही बघितले पूर्वी या देवपूर परिसरामध्ये एक मागणी, उपरोधात्मक मागणी आली होती जनतेकडून की देवपूर हे आपल्या धर्माच्या याच्यावर आधारित नाव आहे, देवांच्या याच्यावर आधारित नाव आहे, परंतु देवपूरचं नाव बदलवून खड्डेपूर नाव करावं अशी मागणी आली होती. त्यावेळेस आम्ही आंदोलन केलं, धुळे शहरातले खड्डे बुजवले पाहिजे यासाठी महापालिकेच्या गेटवर 9 दिवसाची घटस्थापना करून तिथेच थांबून एकदम आक्रमक आंदोलन केलं. वेगवेगळ्या माध्यमातून जनतेपुढे गेलो आणि त्याचा परिणाम झाला. त्यावेळेस त्यांनी खड्डे बुजवण्याचं टेंडर काढलं. शिवसेनेच्या आंदोलनाचं यश होतं आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मी सगळी कैफियत एकनाथ शिंदे साहेबांकडे मांडली आणि तब्बल 39 कोटी रुपयांचा रस्त्यांसाठीचा निधी एकनाथ शिंदे साहेबांनी मला एका सामान्य कार्यकर्त्याला दिला. त्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक 2 मध्ये आम्ही जवळपास 14 कोटी रुपये निधी दिलेला आहे. त्या 14 कोटी रुपयातून अत्यंत दर्जेदार कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही तयार केलेले आहेत आणि त्या रस्त्यांच्या म्हणजे त्या केलेल्या विकास कामाच्या जोरावरच आम्ही जनतेकडे मतदान मागत आहोत. मनोजजी, खरं तर ज्या पद्धतीने ज्या निधीचा उल्लेख आपण केला, ज्या विकास कामांचा उल्लेख आपण केला, आपले जे सहकारी मित्र जे शहराचे आमदार आहेत, मात्र ते त्यांचा दावा सांगतात की हा निधी आमचे मुख्यमंत्री आहेत, आमचे नेते आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही धुळे शहराला हा विकास निधी आणू शकलो. म्हणजे एखाद्याने जर खोटं बोलायचंच ठरवलं असेल तर ते खोडू शकतो आपण सगळे विषय. माझे कपडे तुम्ही घातले म्हणून तुम्ही मनोज मोरे नाही होऊ शकत, किंवा तुमचे कपडे मी घातले म्हणून मी पत्रकार नाही होऊ शकत. तुम्ही आणि मी जे आहे तेच राहू. एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात झालेले कामं जे आहे ते कामं कोणी पुसूच शकत नाही. तुम्ही बघा, या राज्यामध्ये मागच्या काळामध्ये एक वेगळा अजेंडा, कोणता तरी वेगळाच भाऊ सांगण्याचा प्रयत्न झाला, परंतु लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकाळात झालेली आहे आणि लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ फक्त एकनाथ शिंदे साहेबच आहे हे पण आपल्याला विसरतं. आणि अनेकांनी तो पुसण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पुसला नाही गेला. आजही लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेबांच्याच आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबच आमचे लाडके भाऊ हे ऍक्सेप्ट करतात. आणि जर त्यांच्याकडे काही पुरावे असतील आम्ही केलेल्या कामाचे, मी तुम्हाला हेच नाही सांगत, मी तुम्हाला धुळे शहरामध्ये आम्ही आतापर्यंत केलेले कामं सांगतो. धुळे शहरामध्ये आम्ही जवळपास 39 कोटी रुपयातून रस्ते प्रकल्प केले. अल्पसंख्याक खाता आमच्याकडे असताना त्याच्यातून आम्ही जवळपास 3-4 कोटीचे रस्ते केलेले आहेत. धुळे शहराचं बस स्टँड अत्यंत दुरावस्था झालेली आहे बस स्टँडची होती. त्या बस स्टँडवर ज्यावेळेस महिला भगिनी कोणी जात होतं त्यावेळेस त्या रस्त्या बस स्टँडमध्ये खड्डे, अपघात होत होते, धूळ उडत होती. म्हणजे घरून आंघोळ करून जायचं, तिथे पावडर लावून ब्युटी पार्लर सारखा मेकअप करून घ्यावा अशी ती परिस्थिती बस स्टँडची वर्षानुवर्ष रखडल्यामुळे झालेली होती. त्या बस स्टँडचं आम्ही कॉन्क्रिटीकरण 4 कोटी रुपयाच्या निधी आणून केलं. आता पुन्हा बस स्टँडचं 30 कोटी रुपयेचा निधी एकनाथ शिंदे साहेबांच्या भरत गोगावले साहेब अध्यक्ष झाल्यानंतर आणि आता प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून जवळपास 30 कोटी रुपयाचा निधी नवीन बस स्टँड निर्माण करण्यासाठी आम्ही आणला. त्याचं टेंडरही झालं, लवकरच ते काम देखील सुरू होणार आहे. मनोज भाऊ, खरं तर आपण एक आंदोलक चेहरा, पदाधिकारी, सर्वसमावेशक नेतृत्व आपल्याकडे बघितलं जातं. आपल्या धुळे शहराला, ज्याला संपूर्ण महाराष्ट्रात गुंडगिरीचं शहर, 2 समाजात 2 गटात संघर्ष असलेलं शहर, महिला भगिनी फिरू शकत नाही, दिवसाढवळ्या चेन स्नॅचिंग, चोर किंवा दिवसाढवळ्या मर्डर होणं, हे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून धुळ्यात सुरू आहे. आपण ज्या सरकारमध्ये आहात, आपले सहमित्र या शहराचे आमदार आहेत, काय पाऊल आतापर्यंत का उचललं गेलं नाही? आपल्याला जनतेने प्रतिसाद देऊन आपल्या महानगरपालिकेत पाठवल्यानंतर सगळ्यात पहिलं काम आपण काय करावं या संदर्भात? बघा, तुम्ही एक लक्षात घ्या, ह्या मी जसं राजकारणात सक्रिय झालो, आता 25-30 वर्ष होण्यात आले, तेव्हापासून गुंडगिरी मुक्त धुळे शहर, भयमुक्त धुळे शहर आणि मायमावल्यांच्या जी काही छेडखानी होती त्याच्यापासून मायमावल्यांना सुरक्षित करणारं धुळे शहर करण्याचा नारा ऐकत ऐकत मी राजकारणात मोठा झालो. सामान्य कार्यकर्ता ते जिल्हा प्रमुख, नगरसेवक पद भोगून आता जिल्हा प्रमुख झालो शिवसेनेचा. परंतु या शहराचं जे काही गुंडगिरीचा जो काही डाग लागलेला आहे, बेकायदेशीर कामं, गुंडगिरी, 2 नंबरचे व्यवसाय, याचा जो काही या डाग या शहराला लागलेला आहे तो कोणाकडूनच तो पुसले गेलेला नाहीये. आताचे जे आमदार आहेत, या आताच्या आमदारांचे तुम्ही वर्तमान काळातले महानगरपालिकेच्या काळातले स्टेटमेंट वाचा. ते लोकसभेलाही हिंदुत्व, धर्म, मंदिर, मस्जिद, आता विधानसभेलाही त्याच याच्यावर त्यांना लोकांनी यश दिलं. म्हणजे मागच्या काळामध्ये फारुख शाह या शहराचे आमदार झाले. फारुख शाह व्यक्ती म्हणून नव्हे
एक मुस्लिम म्हणून नव्हे, परंतु MIMचा लागलेला जो काही डाग, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2च ठिकाणी MIMचे आमदार आले आणि MIM ही अत्यंत हिंदू विरोधी संघटना असल्यामुळे त्याचा आमदार होणं, याचा जो डाग शहराला लागलेला होता तो पुसून काढण्यासाठी विद्यमान आमदारांच्या मागे संपूर्ण धुळे शहर, तुम्ही आम्ही सगळेच प्रचंड ताकदीने उभं राहिलो आणि या धुळे शहराचं चित्र बदललं. जो डाग लागला होता तो पुसला गेला. परंतु आमदारांना कुठेतरी स्वतःविषयी गैरसमज झालेला आहे. आमदारांना असं वाटतं की लोकांनी मला मतं दिलेली आहेत पण ते तसं नाहीये. आमदारांच्या मागे सगळी जनता उभी राहिली, तुमच्या आमच्या सारखे सगळे लोक उभे राहिले. त्या काळामध्ये आम्ही देखील विधानसभेच्या रेसमध्ये असताना, फॉर्म भरलेला असताना, प्रचंड चांगली ताकद या शहरामध्ये शिवसेनेची निर्माण झालेली असताना देखील आम्ही माघार घेतली. त्यावेळेस बऱ्याच गोष्टी ठरल्या होत्या, परंतु त्या कुठल्याही गोष्टी आमदारांनी पाळल्या नाही. तो विषय जरी आता इथे बोलण्यासारखा नसला तरी पण तुम्हाला सांगतो, गुंडगिरीचं चित्र बदलण्यापेक्षा हे शहर जास्तीत जास्त गुंडगिरीकडे चाललंय. तुम्ही आता जे काही महानगरपालिकेचे नॉमिनेशन पत्र दाखल करण्याच्या पासून ते उमेदवारांची माघार घेण्यापर्यंत जर ते सर्व घडामोडी बघितल्या तर प्रत्येक प्रभागामध्ये आर्थिक आमिष असतील, दडपशाही असेल, दादागिरी असेल, गुंडगिरी असेल, बंदुका सुद्धा चालायला लागल्या. धुळे शहरामध्ये बंदुकांचं जास्त प्रमाण नव्हतं, परंतु धुळे शहरात आता एखादा उमेदवार माघार घेत नसेल किंवा काही होत नसेल, कुठला वाद झाला तर तात्काळ गोळ्या मारून देखील म्हणजे बंदुका सुद्धा चालवल्या जात आहेत. हे चित्र दिवसेंदिवस खराब होत चाललेलं आहे. सर्वसामान्य जनता भयभीत झालेली आहे. त्याच्यामुळेच आताचे सत्ताधारी नको आणि पुढच्या काळामध्ये जे काही शहर चांगलं सांभाळू शकतील, जे शहर सुरक्षित ठेवू शकतील, अशा लोकांच्या हातामध्ये शहर दिलं पाहिजे. ही धुळे शहराच्या जनतेची मानसिकता झालेली आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये धुळे महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचा हिंदू महापौर असेल, हे देखील मला तुम्हाला सांगताना आनंद होईल. या शहरामध्ये जे काही वातावरणाचं तुम्ही मला सांगितलं की हिंदू मुसलमान दंगलीचं वातावरण, हे असं कुठलंही वातावरण आताच्या परिस्थितीमध्ये नाहीये. हे कृत्रिमरित्या तयार केले जातं, एक अजेंडा राबवला जातो, राजकीय दृष्ट्या तो अजेंडा असतो. आता या महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या की पुढे 3-4 वर्ष कुठल्याच निवडणुका नाहीत. पुढच्या 3-4 वर्षामध्ये मी तुम्हाला सांगून देतो, कुठली दंगलीचा विषय निघणार नाही, कुठला देवदेश धर्माचा विषय निघणार नाही, मंदिर मस्जिदचा विषय निघणार नाही, हिंदू कोण आणि मुसलमान कोण याच्यावर कोणी बोलणार नाही, कारण निवडणुका संपलेल्या असतील आणि तो अजेंडा देखील संपलेला असेल. हे सगळे प्रश्न निवडणुकीच्या काळामध्ये काही जातीवादी पक्षांकडून उभे केले जातात. नक्कीच मनोजी, हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार होतो, मात्र आपणच त्या गोष्टीला स्पष्टीकरण देऊन दिलं. मूलभूत सोयी सुविधांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था असतात. संस्थेचं जबाबदारी तितकी उमेदवाराची किंवा आपल्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी तेवढी. किती वर्ष अजून, आज 2026 सुरू आहे, मूलभूत सोयी सुविधांसाठी मतदान मागितलं जातं, याच्या बाहेर आपण निघणार आहोत? एकदम म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मला फार आनंद होईल तुम्हाला देताना. नागरी सुविधा आणि मूलभूत सुविधा देण्याचं काम हे धुळे महानगरपालिकेचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचं असतं आणि तो जनतेला त्यांनी दिला पाहिजे. हा जनतेचा अधिकार देखील असतो. परंतु तुम्ही गेल्या काळापासून बघत असणार, या धुळे शहरामध्ये या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरसेवकने निवडून दिलेले आहेत, आपण ठेकेदार निवडून दिलेले आहेत. आत्ताच्या काळात देखील धुळे महानगरपालिकेमध्ये जे कोणी उमेदवारी करतायत, भारतीय जनता पक्षाचे स्पेसिफिक उमेदवार तुम्ही बघितले प्रत्येक प्रभागामध्ये, ते सगळे ठेकेदार आहेत. आणि या ठेकेदाराच्या हातात ही पालिका जर दिली तर ते नागरी सुविधा, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यापेक्षा ती टक्केवारी आणि त्याच्यामधून कशी जास्तीत जास्त पैसे कमवता येतील याच्यासाठीच हे लोक काम करतील. तुम्ही प्रत्येक प्रभागामधले नगर जे उमेदवार आहे ते चाचपडून घ्या. त्याच्यामुळे ज्याला सामाजिक कार्याची आवड असेल, जनतेच्या सुखादुःखात जाण्याची, जनतेच्या मूलभूत सुविधा जनतेला काय हव्यात हे देण्याची ज्याला आवड असेल, असे उमेदवार आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून दिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे जनतेने आमच्याकडे यावेळेस कौल दिला पाहिजे, जेणेकरून महापौर हा शिवसेनेचा हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा भगवा महापौर या धुळे शहरावर आपण देऊ आणि त्याच्या माध्यमातून धुळे शहराच्या सर्व अडीअडचणी दूर करू, चांगले रस्ते देऊ, गटारे देऊ, सर्व मूलभूत सुविधा आपण पुरवण्याचा तुमच्या माध्यमातून आम्ही धुळे शहराच्या जनतेला शब्द देतो. मनोजी, धुळे महानगरपालिका म्हटली, भ्रष्टाचाराचे मोठे आरोप पालिकेवरती झाले. मागील पंचवार्षिक निवडणुकीपर्यंत महापालिका कर्जाच्या डोंगरात वेढली गेलेली आहे. आश्वासन दिलं गेलं की कर्जमुक्त करू, म्हणजे धुळे महानगरपालिकावरती जो बोज आहे तो कमी करू, तो शून्यवर करू. आश्वासन पूर्ण झालं? किती कर्जबाजारी धुळे महापालिका? धुळे महापालिका शेकडो कोटीच्या कर्जात आजही डुबलेली आहे आणि जोपर्यंत सत्ता बदल होत नाही तोपर्यंत कोणीही अपेक्षा व्यक्त करू नये की धुळे महापालिका कर्जमुक्त होईल. कारण कर्ज नाही काढलं तर यांचे बिलं कशी निघतील? हे खोटे बिलं, खोटे टेंडर, याच्यावर जो काही धुमाकूळ घातलेला आहे, म्हणजे तुम्हाला मला सांगायला
आश्चर्य नाही वाटणार की या धुळे महानगरपालिकेला जर चाका असले असते ते धुळे महानगरपालिका काहीतरी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या बंगल्यामध्ये चालली गेली असती, कुठल्या एखाद्या माजी नेत्याच्या घरापर्यंत चालली गेली असती, यांनी विकून टाकली असती या महापालिकेला. पण तिला चाका नाही, हे आपलं धुळेकर नागरिकांचं भाग्य आहे. त्याच्यामुळे पालिका कर्जमुक्त होऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला सकारात्मक भावनेतून काम करणारे, या धुळे शहराचा विकास हा आत्मीयतेने करणारे, भावनात्मक दृष्ट्या धुळे शहरावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या हातात तुम्हाला सत्ता द्यावी लागेल. नक्की आपले पक्षाचे नेते, वरिष्ठ नेते आहेत. अनेक शहरांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना पक्षाकडनं भरपूर अल्पसंख्याक उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली. भाजप कुठेतरी सावधानीचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे, कारण त्यांचा हिंदुत्व जो आहे त्या हिंदुत्वाला ते त्याच्या विरुद्ध जाताना कोणाला बघू शकत नाही, असं त्यांचं ठाम मत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री असताना पासून जे आपल्या कामाला धडाका सुरू झाला, आपल्याला काय वाटतं एक जिल्हा प्रमुख म्हणून धुळे शहराचं वातावरण दोन समाजामध्ये विभाजन करून फायदा नेमकं कोणाला होणार? तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देताना एकच गोष्ट सांगेल की भारतीय जनता पक्ष आणि MIM ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आम्ही मुस्लिम भागामध्ये उमेदवार दिलेले नाहीये. तुम्ही जर बघाल तर कट्टर हिंदुत्व ज्याचं आहे ते शिवसेनेचं आहे. आम्ही देखील कट्टर हिंदुत्ववादी आहोत. प्रभू श्रीरामांची जे अयोध्येमध्ये जे काही आता आपण प्रभू श्रीरामांना विराजमान होताना पाहतोय ना, तिथं जे बाबरी मस्जिदचं जे काही अतिक्रमण झालेलं होतं ते अतिक्रमण शिवसैनिकांनी तोडलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनी ते अतिक्रमण माझ्या शिवसैनिकांनी तोडलं म्हणून मला त्याचा गर्व आहे, हे असं सर्व या जगातल्या सर्व जनतेच्या समोर चॅनलद्वारे सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे हिंदुत्व आमचं आहे, जे खरं आहे. प्रभू श्रीराम आमचे आहेत. तुम्हाला सांगताना एका गोष्टीचं विशेष कौतुक करून सांगावं असं वाटेल, प्रभू श्रीराम जे आहेत ना, ही विचारधारा जर भारतीय जनता पक्षाची राहिली असती तर सत्तेसाठी त्यांनी सगळ्यांसोबत, म्हणजे आकोटमध्ये MIM सोबत गेले, बदलापूरमध्ये काँग्रेस सोबत गेले, ते फक्त सत्तेसाठी करतायत. पण त्यांना श्रीरामांचा आदर्श जर घ्यायचा असेल तर प्रभू श्रीरामांचा आदर्श जो आहे, त्यांनी त्यांच्या आईने त्यांच्याकडून मागितलेल्या वचनामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांना राज्य मिळणार होतं, ते अयोध्येचे राजे होणार होते. परंतु त्यांनी राज्याला पाठ दाखवली, राज्याकडे पाठ फिरवली आणि आईच्या वचनासाठी वनवास भोगला. 14 वर्ष वनवासात राहिले म्हणून ते जय श्रीराम आहेत आणि त्याच्या श्रीरामांचा उपभोग, त्यांच्या नावाचा, त्यांच्या कीर्तीचा उपभोग भाजपवाले घेत आहेत. परंतु परिस्थिती तशी नाही. प्रभू श्रीरामांनी जर राज्य घेतलं असं ते अनेक राजांच्या, जे काही राजे या जगामध्ये या देशात चाललेले त्या राजांच्या लाईनीत गेले असते. परंतु एक प्रभू श्रीरामांचा जय श्रीराम किंवा जय सियाराम हा जो नारा आपण देतो ना, या नारा जो काही प्रसिद्ध झालाय किंवा तो नारा देताना जो काही आपल्या हृदयाचे स्पंदन वाढतात, तो नारा जय श्रीरामांचा त्यांच्या त्यागामुळे. आणि भाजप कुठल्याही प्रकारचा त्याग करायला तयार नाहीये. त्यांच्या स्वार्थासाठी कोणालाही खड्ड्यात लोटायचं आणि कोणालाही जवळ घ्यायचं ही प्रवृत्ती. त्याच्यामुळे त्यांचं हिंदुत्व आणि त्यांचं जय श्रीराम याच्यावर आमचा विश्वास नाही. जय श्रीराम आमचाच आहे. नक्कीच मनोजजी, धुळे शहराचा महानगरपालिकेचा विचार केला, अनेक उमेदवार आपण आपल्या पक्षाच्या माध्यमातून दिलेले आहेत. काही जे उमेदवार दिलेले त्यांच्या प्रभागाच्या मतदाराच्या हिशोबाने अल्पसंख्याक मुस्लिम समाज पण मोठ्या प्रमाणात आहे, जो आता एकनाथ शिंदेकडे बऱ्यापैकी वळतोय. जर कट्टर हिंदुत्व असेल किंवा ती भूमिका घ्यायची असेल तर ती स्थानिक स्वराज्य संस्थेला गरजेची आहे का, पहिला प्रश्न. दुसरा महत्वाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून तृतीयपंथी जी मंडळी आहे ती या निवडणुकीच्या प्रवाहासाठी येण्यासाठी भरपूर इच्छुक होती. आपल्या पक्षाच्या माध्यमातून एक उमेदवार देण्यात आलेला आहे. हा सगळ्या गोष्टींचा आढावा कशा पद्धतीने नागरिकांना आवाहन करा? खरं तर हिंदू मुस्लिम असेल, जातीवादावर या निवडणुका लढल्या नाही पाहिजे. ते चेहरे बघितले जातात, विकासावर या निवडणुका लढल्या पाहिजेत. तुम्ही बघाल, कट्टर हिंदुत्व म्हणजे कुठल्या दुसऱ्या धर्माचा विरोध नाही. आमचं हिंदुत्व छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेलं हिंदुत्व. तिथे सर्व जाती धर्माचे 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवलेली होती. त्याच्यामुळे ते हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. कोणी कोणतं कट्टर हिंदुत्व कोणाला जर वेगळं वाटत असेल तर त्या हिंदुत्वाशी आम्हाला काही देणं घेणं नाहीये. परंतु तुम्ही बघाल, हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे काही मुद्दे आहेत त्याच्यामध्ये जातीपातीचा काहीच विषय नसतो. परंतु लोकसभेलाही तीच मागणी, विधानसभेलाही तीच मागणी आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेलाही तीच मागणी करणं म्हणजे कुठंतरी आपण विकासामध्ये कमी पडलेलो आहे, लोकांनी दिलेल्या शब्दात कमी पडलेलो आहे म्हणून एक विषय डायव्हर्ट करायचा या हिशोबाने या सगळ्या गोष्टीकडे ते बघत आहेत.
आमचा त्या गोष्टीला संपूर्णपणे विरोध आहे. आपलं सरकार आपले नेते या आजच्या सरकारमध्ये मित्रपक्ष आहे. आपल्या आमदारांनी विद्यमान आमदारांनी अनेक कामांचा धडाका लावत उद्घाटनाचा कार्यक्रम हा आचारसंहिता लागण्यापूर्वी आटोपता घेतला. जी कामं आपण आता मला सांगितली त्याच्या बऱ्यापैकी कामं जे आपले विद्यमान आमदार आहेत त्यांनी पोस्टर असेल बॅनर असेलच्या माध्यमातून दाखवले. आता नेमकं ही कामं कोणाच्या माध्यमातून झाली, ही कामं कोणाच्या माध्यमातून मंजूर झाली, जनतेला यामध्ये कन्फ्युजन काय सांगाल? एखाद्या कामाचं उद्घाटन केलं म्हणजे ते काम झालं असं म्हणतात. अनेक उपक्रम या धुळे जिल्ह्याच्या जनतेला दिले होते, पूर्वीपासून नेते देत आले, परंतु ते उपक्रम कधी पूर्णत्वास आलेलेच नाहीयेत. आमदारांनी कामं केले नाही असं मी म्हणत नाहीये. आमदारांनी देखील पर्यटन खात्याच्या माध्यमातून पैसे आणलेले आहेत, निधी त्यांनी आणलेला आहे. त्यांचे कामं वेगळे आहेत, आमचे कामं वेगळे आहेत. तुम्हाला जर पुरावे पाहिजे असतील धुळेकर जनतेला दाखवण्यासाठी तर पेपरमध्ये आमच्या मोठ्या मोठ्या बातम्या देखील लागलेल्या आहेत, त्या देखील आम्ही माध्यमातून आपल्यावरती आरोप करतात की कोणत्याही विकास कामांवरती शिवसेना कायम घोडा अडवते आणि कोणत्याही पद्धतीने कामांवरती स्थगिती आणते, असा थेट आरोप आपल्यावरती. तुम्हाला सांगतो, शिवसेना ही कुठल्याही विकासाला विरोध करत नाही, परंतु विकासाच्या नावाखाली चुकीचे कामं होत असतील तर त्याला पहिलेही विरोध केला आणि याच्या पुढच्या काळात देखील आमचा विरोधच राहील. चांगलं काम करत असतील तर आम्ही त्यांच्या हातात हात घालून फिरू, परंतु चुकीचं काम होत असेल तर शिवसेनेची स्टाईलच येते. बंड करून उठणे, आंदोलनं करणे आणि कुठलंही चुकीचं काम असेल त्याला आणून पाडणे, ही शिवसेनेची स्टाईल आहे. आमचा डीएनए आहे. त्याच्यामुळे जर याच्या पुढच्याही काळात जर असं काही होत असेल तर आम्ही तो प्रयत्न. एक राजकीय पक्ष जर भविष्यात महानगरपालिकेत एक हाती सत्ता भाजपला मिळवता आली नाही, त्यावेळेस मित्रपक्ष म्हणून आपल्या अनेक उमेदवार विजयी झालेले असतील, आपल्या जुन्या मित्रासोबत जात. मी तुम्हाला आत्ताच भाकीत करून देतो, भारतीय जनता पक्ष ही सत्ता धुळे महानगरपालिकेवर येऊ शकत. आत्ताचं जे वातावरण आहे, जनतेचा कौल आहे, म्हणजे जनतेची जी मानसिकता झालेली होती की राष्ट्रवादी आणि शिवसेनेने युतीमध्ये गेलं पाहिजे आणि जनतेचा जो काही कौल होता, जनतेची काही मानसिकता होती त्याचा आदर करून शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गट आम्ही अशी युती केलेली आहे. त्याच्यामुळे या धुळे महानगरपालिकेवर शिवसेना राष्ट्रवादीचाच महापौर होईल आणि तो हिंदू असेल. नक्कीच मनोजी, या विशेष कार्यक्रमाच्या शेवटकडे जाता जाता छोटासा प्रश्न, ज्या कार्यक्रमाची आपण सुरुवात केली, खरोखर काय वाटतं मनोज, यंदा हवा कोणाची? शिवसेना राष्ट्रवादी युतीची. नक्कीच. हे होते मनोज मोरे, जिल्हा प्रमुख पदभार ते सांभाळत आहे. शिवसेना पक्षाकडनं अनेक उमेदवार त्यांनी या रणांगणात उतरवलेले आहेत. विकासाचं विजन घेऊन ते जनतेसमोर जाणार आहेत. 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला निकाल लागणार आहे. त्यावेळेसच आपल्याला चित्र स्पष्ट होणार आहे की यंदा हवा कोणाची. तुर्तास धन्यवाद. हवा कोणाची र हवा आपलीच र. किंवा भाजपसारख्या पक्षात सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळू शकत नाही. आमच्या शिवसेनेचे धुळ्याचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार आर्थिक सर्व फाटके आहेत. बीजेपीच्या उमेदवारांनी आमच्या उमेदवारांमध्ये म्हणजे आमचे रोडपती आणि ते करोडपती असाच तुम्हाला फरक दिसेल. तुम्ही बघितलं, धुळे शहराचं सिंगापूरने झालं, खंडेपूर झालं आणि लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ फक्त एकनाथ शिंदे साहेबच आहे. ते लोकसभेलाही हिंदुत्व, धर्म, मंदिर, मस्जिद, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा हिंदू महापौर असेल. भारतीय जनता पक्षाचे स्पेसिफिक उमेदवार तुम्ही बघितले प्रत्येक प्रभागामध्ये, ते सगळे ठेकेदार आहेत की या धुळे महानगरपालिकेला जर चाका असले असते ते धुळे महानगरपालिकेच्या काहीतरी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या बंगल्यामध्ये चालले गेले असते. भारतीय जनता पक्ष आणि MIM हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर त्या हिंदुत्वाशी आम्हाला काही घेणं घेणं नाहीये. भारतीय जनता पक्ष ही सत्ता धुळे महानगरपालिकेवर येऊ शकत. हवा कोणाची र